गुड मॉर्निंग, मी माधुरी स्वागत करते तुमचं सर्वांचं माधुरी डेली ब्लॉगमध्ये। तर इथे छान अशी आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे। अगदी झाडांच्या मधोमध आपल्याला सूर्य बघितलेला आहे आणि सुंदर असं इथे गावाकडचं वातावरण आहे। हे सगळं ना आपल्याला सुट्ट्यांमध्येच अनुभवता येत, हो की नाही। मस्त असं दारातल्या गुलाबांना इथे ना फुलं आलेली होती। म्हटलं चला आज देवपूजेमध्ये ना फुलं वाहून छान अशी पूजा करून घ्यावी, म्हणून इथे मी ना फुलं तोडायला आलेले होते। आता या गुलाबाला ना भरपूर सारे फुलं येतात, शक्यतो ना पावसाळ्यामध्ये इतकी फुलं येतात याला की काही सांगायलाच नको। असं झाड फुल भरून जातं आणि हे झाडं अक्षरशः वाकून जातात, एवढी याला फुलं येतात। पण आता थोडासा उन्हाळा जास्त आहे त्यामुळे ना फुलं थोडी कमी झालेली आहेत। तसे तर बघायला गेलं तर दारासमोर भरपूर सारे झाडं आहेत आणि त्याला ना फुलं सुद्धा आहेत, पण त्याचं आता जरा पावसाळा नसल्यामुळे ना प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे। म्हणून इथे छान अशी देवाची देवपूजा करून घेतली, छोटे छोटे इथे फुले वाहून घेतले, कारण हे गुलाबाचे छोटेसे फुलं आहेत, म्हणजेच आपला छोटासा गुलाब म्हटलं जातं याला। याला खरं नाव काय आहे ते मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। तर छान देवाची देवपूजा करून घेतली, तुळशीला सुद्धा पाणी घालून घेतलं। आता हे घराच्या समोरच अगदी उजवी साईडला आपल्याला हे तुळसकट्टा केलेला आहे, तर तिथे येऊन मी तुळशीला पाणी घातलं, अगरबत्ती लावली, हळदी कुंकू लावलं आणि त्याचसोबत मला सुद्धा मी लावून घेतलं, कारण देवपूजा करून तुळशीला पाणी घातलं की खूप छान वाटतं। नंतर सगळे कामं आवरले होते, म्हणजे बऱ्यापैकी आम्ही ताई आणि मी दोघी सगळे कामं करत असतो, त्यामुळे इथे एक कणी बाहेरचं कामं केली तर एक जण घरातला स्वयंपाक वगैरे करत राहते। त्यामुळे आज मी इथे धुयला बसलेले होते। सुट्ट्यांमध्ये ना मुलांची दिवसभर मस्ती चालू असते आणि काही झालं की लगेच कपडे चेंज करायचे, एवढंच काम मात्र त्यांना असतं, त्यामुळे भरपूर सगळे कपडे पडतात। म्हणून इथे मी लगेच कपडे धुयला बसलेले होते। तर आव्हानचं इथं गाडी पुसायचं काम चालू होतं। आता आमच्याबरोबरच आमच्या कोंबड्यासुद्धा उठून जातात, कारण आमच्या आधीसुद्धा त्या उठल्या जातात, हाका मारून उठवतात। तसं त्यांचा आरोही आवाज ऐकला की आम्ही सगळे लगेच जागे होतो। तर छान अशी इथे आपली दिवसाची तर सुरुवातच झालेली होती। कोंबड्यांची सुद्धा धावपळ मात्र सुरूच होती, एका पाठोपाठ एक सगळे कामं आवरून घेतली। आणि नंतर ना दुपारच्या टायमामध्ये माझ्याकडे माझी लाडूबाई आलेली होती। आता खरं तर मी आतू म्हटल्यानंतर तिला बघण्याला खूप छान वाटतं आणि तिला पण मला बघून ना खरंच खूप आनंद होतो। इतकीशी छोटीशी असती पण आपली माणसं मुलांना बरोबर ओळखायला येतात, हो की नाही। तर ही आमची आहे छोटीशी लाडूबाई। आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ही मी लाडूबाई दाखवली आहे, तरी पण म्हटलं चला आज पहिल्यांदा आपल्या घरी आलेली आहे तर दाखवून घ्या कसा वाटला।